खरं निवडणुका अलीकडच्या कालखंडातल्या खूप संशयास्पद आहे, हे तर काही नाकारता येत नाही. महाराष्ट्राचा आपला अनुभव आपण तर घेतलेला आहेच आहे आणि त्या बाबतीतल्या अनेक शंका आजही निर्माण होत आहेत. आणि माननीय राहुलजींनी जे मांडलेलं आहे ते तर आणखी आहे की ज्याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. हरियाणाच्या निवडणुकीचं तरी काय आहे? हरियाणामध्ये असलेलं शेतकरी आंदोलन, तिथल्या पैलवान मुलींवर झालेले अत्याचार, त्यांना जेलमध्ये टाकलं, याच्याबद्दल झालेली जनभावनाचा प्रक्षोभ, या सगळ्या पार्श्वभूमीवर हरियाणा सुद्धा पुन्हा भारतीय जनता पक्षाकडे जातं. हे कसं होतं? या शंका येण्याच्या अनेक जागा आहेत, अनेक जागा आहे. आणि निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे की या बाबतीतले शंका निरसन करणं. ते करीत नाही. माहिती मागितल्यानंतर खरं म्हणजे डिजिटल माहिती देणं, साधा पेन ड्राईव्ह देणं एखादा किंवा CD देणं, याच्यातून सुद्धा होऊ शकतं. तिथं ट्रकभर कागद पाठवायचे आणि बसा तपासत म्हणायचं. शंकेला कारणच आहे. अनेक याचे उत्तर आपण ते देऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामध्ये माननीय पवार साहेबांनी जे सांगितलं, असे जर काही एजंट्सच फिरत असतील तर आणखी काही गोष्टी वेगळ्या आहेत का? काय EVMचं काही कोणी करतं का? म्हणजे आज संपूर्णपणे लोकशाहीचं मतदान हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. मतदानावर आपली लोकशाही चालते. त्या मतदानाच्या बाबतीतच जर अशा शंका निर्माण होत असतील तर आज जबाबदारी ही निवडणूक आयोगाची आहे. त्या बाबतीतलं स्पष्टीकरण करणं, शंका निरसन करणं आणि अत्यंत निरपेक्ष, पारदर्शक अशा पद्धतीची निवडणूक होणं हे अत्यंत गरजेचं आहे. दुर्दैवानं सर्व नागरिकांना काळजी अनेक मतं, आम्ही मतदान तर असं झालंच नाही, पण घडलं कसं असं, हे वाटून जाणाऱ्या अनेक शंका आजही लोकांच्या मनामध्ये आहे. आणि भारतीय जनता पक्ष ते 2 कोण होते, काय हा भाग मला माहीत नाही, पण या सगळ्या निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षासाठी काम करतोय, ही तर शंका निश्चितच सर्व लोकांच्या जनतेच्या मनामध्ये आहे. आपल्या मतदारसंघामध्ये देखील आपण याचा अनुभव घेतला असं तुम्हाला वाटतं का? कारण आता नवीन उमेदवार होते, तुमचा एवढ्या वर्षांपासून मतदारसंघावर होल्ड होता. नाही, आहेच आहे. माझं तर प्रत्येक मतदाराशी निगडीत आहे, त्याचं कामाशी निगडीत आहे, कुटुंबाशी निगडीत आहे. हे असं असताना असं घडतं, याचा आश्चर्य तर आमची सर्वच जनता करते आहे. खरं जे माझ्याकरता तर आहेच, परंतु त्याबरोबर अनेक मतदारसंघ आपल्या महाराष्ट्रातले आहे की जिथं आम्ही तक्रारी केल्या होत्या की इथं खोटं मतदान नोंदवलं जातंय. विशेषतः शिर्डी मतदारसंघाच्या आम्ही तक्रारी निवडणूक आयोगाकडं निवडणुकीपूर्वी केल्या होत्या. तिथं आदल्या दिवसापर्यंत ओळखपत्र वाटले जात आहेत. एका हॉस्टेलमध्ये हजारोनं विद्यार्थी, ज्याची कॅपॅसिटी नसते, तिथं त्यांचे पत्ते आहेत आणि त्याचं उत्तर कुणीच देत नाही. एवढंच नाही तर आपल्या चॅनलवाल्यांनी सुद्धा पाहिलं तर भेटले ते विद्यार्थी. हे डबल टिबल मतदान केलं जातं असे अनुभव खूप येत आहेत. खूप ठिकाणी आता आहे. अभ्यासाकरता म्हणून जे कागदपत्र किंवा CCTV कॅमेरे तुम्ही ठेवले कशा करता? निवडणूक आयोगानं 45 दिवसामध्ये सगळे पुरावे नष्ट करण्याचा निर्णय घेतला का? तुम्ही एक तर माहिती देत नाही, देत असताना डिजिटल स्वरूपात देत नाही. ट्रकभर कागद तुम्ही पाठवून द्यायचे. माननीय राहुलजींनी जे कागदपत्र दाखवले ते एका मतदारसंघाचे आहेत, फक्त एका मतदारसंघाचे. एवढे जर तुम्ही म्हणजे त्यांनी 7 फूट उंचीचे 3 गठ्ठे येते असं जर देत असाल तर याचा अर्थ असा की तुमच्या मनामध्ये कुठंतरी सल आहे की आपण चूक केलेली आहे, आपण गोंधळ घातलेला आहे, आपण ही निवडणूक चोरलेली आहे. हे निवडणूक आयोगाला सुद्धा माहिती आहे. नाही तर खुलं आहे ना, तुमच्याकरता खुलं आहे. हे घ्या तुमचा पेन ड्राईव्ह, घ्या मतदाराच्या या डिजिटल स्वरूपात तपासा तुम्ही, असं का म्हणत नाहीत ते? आम्ही सुद्धा केलं होतं की माझे काही बूथ तपासून घेण्याकरता त्याची जी रक्कम पाहिजे ती सुद्धा आम्ही भरली होती. नंतर आम्हाला कळवण्यात आलं की आता आम्ही कोणती बाकी पुरावे दाखवणार नाही, देणार नाही. आम्ही तुमच्या पुढं फक्त वोटिंगचं जे मशीन आहे ते आणि काउंटिंगचं मशीन, 2 मशीन ठेवू. तुम्ही बटणं दाबून पहा आकडे बरोबर येतात की नाही. म्हणजे तुम्ही VVPAT हे सगळं दाखवून ठेवलं आणि आता तर नष्टच करून टाकलं. तुम्हाला कोणती भीती आहे का 45 दिवसामध्ये तुम्ही सर्व पुरावे नष्ट करायला निघालीत? का नाही तुम्ही पारदर्शक कारभार करत? अनेक शंका आहेत. आणि त्यामध्ये पवार साहेबांनी आणखी एक EVMच्या संदर्भात ते असावं, EVM हॅक करता येतो असं सांगणारे ते 2 असावेत, असं माझं मत आहे.
याच्यामध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर अनेक काळ लुटून गेला, जवळपास 6 महिने उलटत आले आणि त्यानंतर शरद पवारांनी अशा स्वरूपाचा गुप्तस्फोट केला. खरं तर इतकं उशिरा का केला? त्याच वेळेला हे सगळं करू शकतो? नाही, असं आहे की पहिलं तर त्यांनी डिजिटल स्वरूपामध्ये जर राहुलजींना ऑफिसला त्यांना माहिती दिली असती तर फार लवकर अनेक चोऱ्या लक्षात आल्या असत्या. अजून आहेत त्या, तुम्ही माहिती देत नाही याचा अर्थ तुम्ही काहीतरी चोरून ठेवताय असं आहे. आणि त्यामुळं जे वातावरण निर्माण झालंय त्यावेळेस पुन्हा वाटायला लागतं का अरे भारतीय जनता पक्षानं या सत्ताधाऱ्यांनी काय काय उद्योग केलेत, म्हणजे जे त्यावेळेस वाटलं नसेल कदाचित ते आता वाटायला लागलं. कारण याच्यामध्ये उघड पुरावे दिल्यानंतर उत्तर देत नाही म्हटल्यानंतर नंतर पवार साहेबांच्या मनात येऊ शकतं ना का अरे आपल्याला बी असे भेटले होते, म्हणजे आणखी काही घोटाळे का काय हे वाटू शकतं. त्यावेळेस नसर वाटलं ते नंतर वाटलं ना. आता ज्यावेळेस अनेक पुरावे पुढे येत आहेत त्यावेळेस तर ते वाटणं साहजिक आहे. आता माझं मत अत्यंत स्पष्टपणे आहे, निवडणूक आयोग उत्तर देणार नाही, ते टाळत जाणार. लोकशाहीचा खत्मा करायचं ठरवलेलं आहे, तो खत्मा होणार. हे जर असेल तर जनता आणि पक्ष कोणताही असो जनतेचा भविष्य काळाकरता खरं आता जनतेनं जागृत होणं हा विषय हातात घेणं महत्त्वाचं मला वाटतं. जनता जर उदासीन राहणार असेल, काय व्हायचं होऊ द्या म्हणणार असेल तर भविष्यकाळ आपला कठीण आहे एवढं लक्षात ठेवा. काही दिवसामध्ये आपण चॅनल आहे, आपले पत्रकार आपण आहात, पण देशात एकच चॅनल राहील आणि एकच पत्रकार राहील, तोच सगळं चालेल. हे सगळं बंद होऊन जाईल. देशातली परिस्थिती राहुल गांधी यांनी मांडली. महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांबद्दल आपण काही तपास करून नाही, महाराष्ट्रात मी सांगितलं की आम्ही सुद्धा तक्रारी नोंदवल्या होत्या. तो सांगतो की एक अशोक पवार म्हणून माजी आमदार आहेत, त्यांनी सुद्धा खूप तक्रारी कलेक्टरांक केल्या, त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि त्यांना सुद्धा आता हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी जो अभ्यास केला होता ते आणि राहुलजींचं जे साम्य त्यांना दिसतंय, त्यांना असं लक्षात आलंय की वाघोली या मतदारसंघामधल्या गावामध्ये किती परत मतदान केलं गेलंय. परत एकच नाव निर्णया मतदारसंघामध्ये फिरलेलं त्यांना दिसतं आहे. आणि ते आता याच्यात लक्षात येतंय की हा मतदार कुठला आहे, याचा पत्ता काय आहे, हा निर्णय ठिकाणी मतदान करतोय कसं काय, याला ओळखपत्र दिले, निर्णय ओळखपत्र दिले कसे गेले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एका नेत्याने सांगितलं होतं भारतीय 90,000 लोक आलेले आहेत म्हणे आमच्या देशातून, मग 90,000 मतदान करण्याकरता आले होते की काय ही शंका निर्माण होते. हे शंका निरसन करण्याची जबाबदारी तर आता निवडणूक आयोगावर आहे. महापालिका येणाऱ्या महापालिका निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार नाही अशा स्वरूपाचे संकेत संजय राऊत यांनी दिलेले आहेत. इंडिया आघाडीशी आणि मविवाशी मनसेच्या युतीचा काही संबंध नसणार असं देखील ते म्हणतात. नाही, आम्ही पाहू, अजून बसलेलो नाही. आम्हाला दिल्ली प्रमुख नेते मंडळीशी सुद्धा चर्चा करावी लागणार आहे. पवार साहेबांशी उद्धवजीशी आम्ही बोलू शकतो, ती बैठका आम्ही करू. कशा पद्धतीनं पुढे जायचं हा विचार आम्ही एकत्र पद्धतीनं करू शकतो. समजा काही ठिकाणी वेगळं असेल तर माहीत नाही कोणाच्या मनामध्ये आज तरी कशा पद्धतीनं पुढे जायचं आहे या तिथला कोणता निर्णय एकत्र बसून आमचा झालेला नाही. पण संजय राऊत स्पष्टपणे म्हणतायत की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती असेल, एकत्र लढतील. नाही, ठरवू आता ते कसं त्यांचा पक्ष आहे, शेवटी पक्षाला त्याचं धोरण, त्याचं भवितव्य, त्याचं वाढ नाही, त्याला त्याची जबाबदारी ठरवण्याची आहे. त्यामुळं त्यांच्या मनामध्ये काय आहे हे मला अद्याप माहीत नाही, त्यामुळे मी काही त्यावर भाष्य करू शकतो. राज ठाकरे सोबत आले तर इंडिया आघाडीमध्ये नाही, मी सांगितलं का आज मी काही भाष्य त्यावर करू इच्छित नाही. पण प्रामुख्यानं देखील त्या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा सुरू होती. अचानक अशा पद्धतीचं वक्तव्य केल्यानंतर इतर पक्षांना देखील तो धक्का असतो. यामध्ये महायुती तरी एकत्र लढणार आहे काय हाही प्रश्न आहे. महायुती तरी एकत्र लढणार का असं एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्यावेळेस कशी परिस्थिती असेल त्या पद्धतीनं योग्य निर्णय आम्ही घेऊ. एकूणच अजून ईव्हीएमचा येता घोळ सुरू आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात, कारण व्हीव्हीपॅट पण नाही आहे. तर अशी आपण मागणी करणार की कशा पद्धतीने बॅलेट पेपरवर तर झाल्या पाहिजे. आणि ही मागणी माझी आहे असं समजू नका. निवडणुका सगळ्याच बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे हे आहे. माननीय नरेंद्र मोदीजींनी सुद्धा एक वेळ मागणी केली होती की प्रगत देशामध्ये सुद्धा बॅलेट वापरलं जातं, आपल्याकडे का नाही, अशी मागणी एकदा केलेली आहे त्यांनी, असं काही नाही आहे. आणि आता खरोखर आहे की प्रगत देशामध्ये सुद्धा बॅलेट पेपर वापरले जातात.
कारण त्याच्या इतकं शाश्वत काही नसतं. आणि तुम्ही पाहिलं असेल की अंतरिक्षामध्ये ज्यावेळेस जातात अंतरशिवीर, त्यांच्याजवळ सुद्धा पेन्सिल आणि कागद असतो, सगळी यंत्रणा असताना सुद्धा, कारण त्याची इतकं शाश्वत काही नाही आहे. शेवटी यंत्र आहे. हा एक वेगळा प्रश्न आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून नाशिकमध्ये कुठलाही निधी राज्य सरकारकडून मिळत नाहीये. महापालिकेला 300 कोटींचं कर्ज काढावं लागतंय, तर दुसऱ्या बाजूला योजना राबवण्यासाठी CSR कडे फंड जमा करा असं अधिकाऱ्यांना सांगितलं. नाही, राज्याची स्थिती, अर्थव्यवस्था तर डबघाईला गेलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. हे नाकारताच येत नाही. आता अशी स्थिती आहे की 1,30,000 कोटी रुपये देणं निरनिराळ्या योजनांचं, हे राज्य शासनाची जबाबदारी आहे. ठेकेदार आत्महत्या सुरू झाल्यात. एखादं काम मिळालं म्हणून बँकेकडून कर्ज घेऊन ते काम तो पुरं करण्याकरता प्रयत्न करतो. 2 वर्षाची जबाबदारी 2 वर्षात पूर्ण करा म्हणतायत अधिकारी. पूर्ण केल्यानंतर त्याचे पैसे नाही, व्याज वाढलंय. ठेकेदार आत्महत्या करताना आपल्याला दिसत आहेत. जलजीवन मिशनची काय अवस्था आहे, किती 1,000 कोटी येणे. यापेक्षा एकच गोष्ट मी सांगतो, ती महत्त्वाची वाटत नसली तरी मला महत्त्वाची वाटते की संजय निराधार असेल, श्रावणबाळ योजना असेल, जी माणसं ज्याला काहीही उपजीविकेचं साधन नाही, निराधार आहेत, त्यांची जबाबदारी सरकार घेत असतं. मला तुम्ही माहिती घ्या आणि सांगा की 8 महिन्यामध्ये त्यांचे पैसे गेलेत काय. कुणी विचार केलाय त्याचा? शेवटचा घटक आहे तो, शेवटचा घटक आहे. प्रत्येक गोष्ट राजकारणाकरता करायची, याच्यामध्ये तुम्ही किती उपेक्षा करताय लोकांची. निधीचं जे थोडंफार वाटप असतं ते सुद्धा राजकीय पक्ष म्हणजे एखाद्या विशिष्ट मतदारसंघांना, विशिष्ट आमदारांना दिलं जातं, विरोधी आमदारांना तर शून्य. बाबा याच्यात राजकारण करता तुम्ही, पण त्या गरीब माणसाची, त्या मतदारसंघातल्या लोकांशी सुद्धा राजकारण करताय तुम्ही. तिथं खड्डे रस्त्याचे असतील तर ती जबाबदारी राज्य शासनाची नाही का? याचा अर्थ राज्य व्यवस्था, जी राज्य शासन म्हणून चालवण्याची व्यवस्था असती, ती पूर्णपणे सगळ्या पद्धतीनं मोडलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. सर, हिंदी में सवाल था, चुनाव आयोग ने 334 जो दिए थे उनको रद्द किया हुआ है, दल के रजिस्ट्रेशन को रद्द किया उसका नहीं. मुझे इसके बारे में अभी तो कुछ मालूम नहीं. उसके कुछ निकष होते, क्राइटेरिया होते, इस पर मुताबिक असेल. मुझे आज इसका बारे में मालूम नहीं. निवडणूक आयोग से क्या आप बोलना चाहेंगे कि निवडणूक आयोग तो बीजेपी के लिए काम कर रहा है, ऐसा राहुल जी ने बताया, ये सच है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.